मात्र सांगली महापालिकेचं राजकारण कसं असेल, पुढे राजकीय घडामोडी कशा असू शकतात, यासह इतर प्रश्नांविषयी राजकीय विश्लेषकांसोबत संवाद साधला आमच्या प्रतिनिधीने। सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीतील पक्षीय चित्र जवळपास स्पष्ट झालंय आणि या एकूण परिस्थितीबाबत विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत काही ज्येष्ठ पत्रकार संपादक मंडळी आहेत। सुरुवातीला राजकीय विश्लेषक हनुमंत मोहिते सर आहेत। सर, एकूण परिस्थिती पाहता भाजप विरोधामध्ये स्वबळाची काही पक्ष भाषा आहे आणि एकूण कशा पद्धतीच्या आघाड्या झालेल्या आपण पाहतोय, कसं बघता या निवडणुकीकडे या पक्षीय आघाड्या? मूळ आघाडी ती जयंत पाटील म्हणजे इथली शरद पवार राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी ही अधिकृत आघाडी आहे। त्याच्यामध्ये विश्वजित कदम, विशाल पाटील आणि जयंत पाटील यांनी चर्चा करून काही जागा वाटपाचा फॉर्म्युला केला। पण गमत अशी आहे की माजी खासदार संजय पाटील यांना राष्ट्रवादी अजित पवार गटानं समन्वयक नेमलं आणि त्यानंतर एक समझोता एक्सप्रेस तयार झाली आणि त्याच्यामध्ये मग राष्ट्रवादी अजित पवार 33 जागा, त्यानंतर काँग्रेस 32 जागा आणि शरद पवार गट 22 जागा, अशा प्रकारचं एक छुपा अंडरस्टँडिंग समझोता हा भाजप विरोधात दिसतोय आता आणि त्याच पद्धतीने ते पुढे जातात। प्रत्यक्षात सांगताना मात्र ते असं सांगतात की आम्ही आमच्या स्ट्रॉंग होल्डवर लढतोय, पण भाजपला रोखण्याची रणनीती जी दिसते आपल्याला त्याच पद्धतीची रणनीती ही काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादींनी केलेली दिसते। मागच्या वेळेला मर्यादित पक्ष होते, म्हणजे भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी हे प्रामुख्याने पक्ष होते। यावेळेला पक्षांची संख्या वाढली आहे, तरी सुद्धा यावेळेला बंडखोरी आणि एकमेकांच्या पक्षात प्रवेश करणं किंवा एकाच प्रभागात अनेक उमेदवार उभे राहणं आणि बहुरंगी लढतीकडे हे चित्र झुकलेलं आहे। आणि त्याचं कारण असं आहे की मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश झाले गेल्या काही वर्षभरात आणि मोठमोठे नेते गेले, त्यांच्याबरोबर कार्यकर्ते सुद्धा गेले आणि मुळातच ज्या वेळेला नेते पक्ष बदलतात त्यावेळेला कार्यकर्ते किंवा इच्छुक उमेदवार सुद्धा असा विचार करतात की त्यांनी निष्ठा बदलली तर आपण बदलले तर काय फरक पडतो। या दृष्टिकोनातून प्रत्येकाने सोयीचे निर्णय घेतले। म्हणजे जर राष्ट्रवादीने तिकीट दिलं नाही तर दुसऱ्या राष्ट्रवादीत जायचं, भाजपनं तिकीट दिलं नाही तर राष्ट्रवादी किंवा काँग्रेसचा पर्याय स्वीकारायचा, शिंदे सेनेकडे जायचं, असे अनेक पर्याय यावेळेला उमेदवारांचे इच्छुक उमेदवार जे होते त्यांच्या पुढे उभे होते आणि त्याचा पुरेपूर फायदा या उमेदवारांनी, इच्छुक उमेदवारांनी घेतला आणि त्यामुळं जो गोंधळ आता जो दिसून येतो सांगली, मिरज आणि कुपवाड तिन्ही शहरांमध्ये, जास्तीत जास्त मिरजमध्ये जास्त गोंधळ दिसून येतो, तो एवढ्यासाठीच की ह्या ज्या प्रथा आहेत, यथा राजा तथा प्रजा म्हणतात, तसं यथा नेते तथा कार्यकर्ते किंवा इच्छुक अशी परिस्थिती या निवडणुकीमध्ये झालेली आहे। आणि इथून पुढे सुद्धा उमेदवारी अर्ज माघारी घेण्यापर्यंत या घडामोडी अशाच राहतील आणि मला असं वाटतं की संपूर्ण महापालिका क्षेत्रामध्ये जे प्रभाग आहेत, 20 प्रभाग आहेत, या 20 प्रभागामध्ये बहुरंगी लढतीचं चित्र तुम्हाला पाहावयास मिळेल अपवाद वगळता। महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं यात बराच फरक पडला। अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस गटामध्ये मिरजेतील प्रस्थापित काही मंडळी गेल्यामुळं निवडणुकीचं चित्र बऱ्यापैकी बदललेलं आहे। बदललेलं जरी असलं तर भाजप आणि काँग्रेस हे सुद्धा तिथं, यांचं सुद्धा तिथं अस्तित्व आहे, परंतु आजपर्यंत जे दिसले ते मिरज पॅटर्न जो म्हणला जातो तो एकमेकाला बाय करून पुढे जाणं की जेणेकरून सत्तास्थानं आपल्याकडे राहतील, या पद्धतीनं राजकारण मिरजेतलं घडत आलंय आणि त्याच दिशेनं आता सुद्धा जाते की काय अशी शंका आहे। राजकीय पक्ष जरी वेगवेगळे असले तरी एकमेकाला बाय करणं, एकमेकाला पास करणं, मदत करणं हे मिरज पॅटर्नच्या अंडर दिसून जागा वाटपात सर्व पक्षामध्ये तेच दिसतंय? नाही, जागा वाटपात तर सध्या तरी दिसत नाही, परंतु भविष्यात तसे चुणूक शेवटच्या टप्प्यामध्ये दिसून येण्याची शक्यता नाकारता येत नाही। या महापालिकेमध्ये समस्यांचा महापूर आहे, तो या सगळ्यामध्ये वाहून गेला असं वाटतंय। या प्रचारामध्ये कुठे येतील काय विकासाच्या मुद्दे कुठं? नक्कीच या संपूर्ण गेल्या महिन्याभराचा विचार केला तर अनेक सभा झाल्या, नेते आले, परंतु गेल्या अनेक निवडणुकांमध्ये महापालिकेचे प्रश्न जे आहेत ते तसेच आहेत। आता जो प्रचार सुरू आहे तोही खड्ड्यातून सुरू आहे। रस्ते जर बघितले तर अधिकारी ज्या मार्गाने जातात, नेते ज्या मार्गाने जातात त्यावर मोठे मोठे खड्डे आहेत। शेरी नाल्याचा प्रश्न इतका गंभीर झालाय की शेरी नाल्याचं दूषित पाणी आजही नदीत मिसळतं
आजही सांगलीमधल्या लोकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे. अनेक आजार या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. तर या प्रश्नांवर कुणीही बोलत नाही. प्रत्येकाला फक्त सत्तास्थान मजबूत करायचं आहे आणि तिथं सत्ता प्रस्थापित करायची आहे. आल्यानंतर नियमितची जी रस्ते गटरीची कामं करायची आहेत आणि तीही निकृष्ट करायची आहेत. या दृष्टिकोनातूनच सगळी राजकीय वाटचाल सुरू आहे. निवडणूक तर पंचरंगीच्या पुढे गेलेली अशा पद्धतीचे चित्र आहे आणि या सगळ्यामध्ये विकासाचे मुद्दे मात्र चर्चेच्या मुख्य मुद्द्यावरती येताना दिसून येत नाहीयेत. कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली. तर जळगाव महापालिकेसाठी 15 जानेवारीला मतदान पार पडणार आहे. त्यासाठी राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. भावी नगरसेवकांकडून स्थानिकांच्या काय अपेक्षा आहेत बघूया.